चिंचवड शहरातील वल्लभनगर भागामध्ये आज सकाळच्या सुमारास जे आहे ते या ठिकाणी एक वाळूचा डंपर जो आहे तो या ठिकाणी पलटी झालेला आहे। आपण पाहू शकतो की याच चेंबरमध्ये या डंपरचं जे आहे ते चाक अडकल्यानंतर पूर्ण भरलेला वाळूचा ट्रक जो आहे तो या बाजूला कलंडला। या संपूर्ण घटनेचा CCTV जो आहे तो समोर आल्यानंतर मोठी घटना जी आहे ती या ठिकाणी टळलेली आपल्याला पाहायला मिळाली। यामध्ये गोविंद गायकवाड अशा या युवकाचं नाव आहे, तो यामध्ये वाचलेला आपल्याला पाहायला मिळतो। नक्की काय झालं आपण त्याच्याकडूनच जाणून घेणार। मित्र काय सांगशील? सकाळी आपण CCTV पाहतो की त्या ठिकाणी तू गाडी घेऊन या ठिकाणी थांबला होता, तोच डंपर या बाजूला पलटला वाळूचा, काय नक्की घटना घडली होती? सकाळी मी ॲक्च्युली माझ्या गाडीचं एक किरकोळ काम होतं, तर त्याच्यासाठी मी गॅरेजवर आलो होतो। आल्याच्या नंतर जेव्हा मी माझं काम झालं आणि मी निघत असताना समोरून टेम्पो आला, तो ट्रक आला ॲक्च्युली, त्याच्यामुळं मी त्याला जागा देण्यासाठी साईडला थांबलो। साईडला थांबण्याच्या नंतर जसं गाडी पुढं आल्याच्या नंतर त्याचा जो मागचा टायर आहे तो इथं ड्रेनेजमध्ये खचल्याच्या नंतर मला जी लक्षात आलं की आता हा इथं पलटी होणार आहे, त्याच्यामुळं मी लगेच आपलं गाडी सोडून साईडला उडी घेतली। उडी घेऊन मी साईडला झालो, तोपर्यंत लगेच गाडी जी आहे पूर्ण ह्या साईडला जे 2 व्हीलर होत्या त्याच्यावरती ती गाडी ट्रक जो आहे तो पलटी झाला इथं। नक्कीच आपण पाहिलं तर देव तारे त्याला कोण मारे असाच प्रत्यय जो आहे तो वल्लभनगर या भागामध्ये आलेला पाहायला मिळतो। आपण पाहू शकतो की त्याच CCTV मध्ये ही घटना जी आहे ती कैद झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या CCTV नंतर ही घटना किती धक्कादायक होती हे जे आहे ते समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। काही नागरिक देखील आहेत, त्यांनी अनेकदा या संदर्भात तक्रार देखील केल्या होत्या। काय तक्रारी, कुठं तक्रार केली होती तुम्ही? साहेब, मी सारथी हेल्पलाईनवरती महानगरपालिकेला ह्या चेंबर्स बाबत तक्रार केली होती की बाबा हे पावसाळी स्टॉर्म वॉटर लाईन आहेत आणि 5 फूट बाय 5 फूटचे मोठे चेंबर आहेत। तर मी सारथीला तक्रार केल्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून तर ते आले अधिकारी आणि त्यांना स्वतः मी इथे येऊन दाखवलं त्यांना, आणि दाखवल्यानंतर त्यांनी डागडुजी केली आणि 22 ऑगस्टला त्यांनी तक्रार क्लोज केली। आणि ज्यावेळेस मी इथं पाहिलं की काम झालेलं नाही आहे, मी स्वतः इथं आलो, गॅरेजवाल्यांशी भेटलो, यांनीच मला बोलवलं आणि ते पाहून मी त्यांना परत तक्रार केली की साहेब काम झालं नाही, तुम्ही तक्रार का क्लोज केली? मी त्यावेळेस परत सारथीमध्ये फोन करून 22 ऑगस्टला ही तक्रार पुन्हा ओपन केली आणि त्याच्यानंतर आजपर्यंत मी फॉलोअप करतोय, तर पालिकेचे अधिकारी कधीच इकडे फिरकलेले नाहीत। नक्कीच आपण पाहिलं तर काही दिवसापूर्वी स्थानिक नागरिकांकडून जे आहे ते या चेंबरबाबत जे आहे ती तक्रार देण्यात आली, मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई जी आहे ती आहे महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली नाही। त्यामुळेच मोठा अपघात जो आहे तो या ठिकाणी झाला। मात्र त्यामध्ये गोविंद जो आहे तो या ठिकाणी वाचलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळतोय। दैव बलवत्तर याच मनीचा प्रत्यय जो आहे तो आता गोविंदने या ठिकाणी अनुभवलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।